आमचा कालू डॉन जावा अभ्यास बिभ्यास करा. कालू डॉन आहे आमचा बरं का. कालू डॉन काय चाललंय मग. कालू डॉन. तर आज बघा आम्ही एक पार्सल मागवलंय. मग ते काय आहे तुम्हाला दाखवते बरं का. हो का. तर एवढं बॉक्स दिसते 5,000चं वस्तू आहे ह्यात. 5,000 कशाला म्हणायचं सांगा. 5,000ची वस्तू मागवली माझ्या नवऱ्याने बरं का. हो का. बघा काय आहे. कमेंट करा लवकर काय आहे. तर ही कशासाठी मागवली माहितीये का. तर म्हणजे आवाज म्हणजे ना जास्त येत नाही व्हिडिओ बनवताना ना. असा म्हणजे मोठा एकदम आवाज मोबाईल ही होत नाही, मोबाईलमध्ये स्कॅन होत नाही म्हणून मग मी नवऱ्याला माझ्या म्हणल्यावर त्यांनी ना काय असं हे माईक ऑर्डर केलं आणि काल आलं तर पण म्हणलं चला तुम्हाला पण दाखवू. आणि त्यांनीच मागवलेलं बरं का. मी सारखं म्हणजे म्हणायची ना आवाज येत नाही व्यवस्थित म्हणल्यावर त्यांनी बघा हे मागवलं होतं माईक. तर हे असं मोबाईलला लावायचं नाही का आपल्यापाशी ठेवायचा मग ह्याचा आवाज येते वाटतं. हो का. हे असं ही त्या मोबाईलला लावायचं आहे आणि हे असं 2 माईक आहेत. आवाजच असा म्हणजे जास्त येत नाही बरं का. आणि हे असं इथं चिटकवायचं वाटते बघा. असं बसते म्हणजे काय तरच नवऱ्याला कामच नाही बघा. मी तर सांगितलं पण नाही आणायला नवऱ्याला आमच्या लय आवड आहे बघा असली. नुसतं म्हणूच तर बोलूच तर दम आहे. आणि एक बॉल पण तो का त्या दिवशी ऑर्डर केला तर इकडे रे कृष्णा ती पोरं म्हणायला लागले आम्हाला खेळायला काय नाही. रुद्रा घेऊन बाहेर पळाला बघा. मग काय ठेवले ठेवून टाकले हे. आणि मग पोरं एक दिवशी म्हणली खेळायला काय नाही तर बघा नवऱ्याने बॉल मागवला लगेचच. असा नवरा लागतो बरं का. आणि त्यात हवा भरायचं पंप पण हवा जाईल म्हणून पंप पण आणला बघा. 1,000 रुपये घालवले. रुद्र साईड सरकू अंधार पडतंय. साईडला सरक साईडला हलवू नको मोबाईल. मुद्दा म्हणून करते बघा. तो का मोबाईल हलवून गेला. त्याला आमच्या रुद्राला रोज पेन्सिल लागते. त्या बघा त्याला पेन्सिल आणायची सीसी पेन्सिल म्हणून तो का ती तसा रडायला लागलाय आणि म्हणून मोबाईल हलवते बघा. तर तुझं काय माझं प्रोजेक्ट आहे. होय बघायचं प्रोजेक्ट कसं बनवले ह्यानं. पवनचक्की बनवली. पवनचक्की नाही मग फॅन बनवलाय. हा नाही वे मला वाटलं पवनचक्कीच आहे काय. असं ते जावा करा अभ्यास. तर असं पार्सल मागवलं होतं बघा. कसं वाटलं सांगा मला कमेंटमध्ये. 5,000 दिल्या तर मी तर म्हणलं रिटर्न करावं तर कशाला लागत पण नाही काय लय नवऱ्याचं लय अवघड आहे. उगाचच वायपट पैसे कशाला पण उधळायचं. 5,000ची साडी आणली असती तर कसली भारी दिसली असती मला. आणि असलं काय तर आणले येतेच की थोडाफारसा आवाज बस की काय एवढा काय माईक काय फोडायचंय तेवढा आवाज लावून. बघू रिटर्न झालं तर रिटर्न करते. काय लागत पण नाही काय नाही उगाचच आणले. तसं भारी बरं का. आपण कुठं थोडी असं म्हणजे जास्त हे करतो. असं द्या बघू काय होते. ठेवलं तर ठेवते नाही तर करते रिटर्न बघा. नवरा असावा तर असा है ना कृष्ण है ना. नाहीतर काय लय अवघड आहे बाईच्या जीवनात. नवऱ्यानं सपोर्ट केलं तर हाय सगळं. नाहीतर काय रे बाबा. बायकोनं पण तसंच राहावं लागतं. नाहीतर काय नवऱ्याने एकपट केलं बायकोनं दुप्पट करून जमत नसते. लय अवघड आहे. कोणी तर समजून घ्यावं लागतं आहे ना भावा बहिणींनो. तुम्हाला तर माहितीच असेल आता मी कशाविषयी बोलत असेल तर निलेश भाऊच्या आणि पुन्हा वहिनीबद्दलच मी बोलते बरं का. दोघांपैकी कोणी तर एक जणांना समजून घ्यायला पाहिजे. तर उगाचच दोघांची वडा चढ लागली. तू लय हुशार तर मी तुझ्यापेक्षा हुशार असं झालंय त्यांचं.
पुन्हा वहिनीनं समजून घ्यायला पाहिजे त्यांना आपलं घरी आपला नवरा लेकरं बघत बसायला पाहिजे ते, नाहीतर काय लय अवघड आहे जेवणात बघा. रोज 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 भांडण म्हणल्यावर ना काय भांडणं तर काय चांगले असते ती काय कधी कोणाच्या नरडे बसलेली सांगता येत नाही. आणि माणसांना काय वाटतं उगाचच मोकळा कुटारा करते ती, मोकळी भांडणं करते ती, पैशासाठी करते ती, ह्याच्यासाठी करते ती, पण खरं कारण कुणालाच कळत नसते बरं का. ज्याचा त्याचा प्रॉब्लेम जे त्यालाच माहिती असते. तर मी माझ्यावरनं सांगते बरं का, कोणीतरी एक जणानं खरं सरत घ्यायला पाहिजे. नवरा जर लय बोलायला लागला तर बायकोनं ग बसलं पाहिजे, बायकोनं जर लय चढवड केली तर नवऱ्यानं शांत राहायला पाहिजे, असं करायला पाहिजे. तर पण काय त्या दोघांना पण कळत नाही. आणि तिसऱ्याचाच लाभ होतोय, ह्या दोघांची भांडण तिसऱ्याचा लाभ होतोय असं व्हायला लागलंय त्यांच्या घरात. दोघांनी नवरा बायकोनी चांगलं राहिलं तर काय होते काय माहिती, नजर लागते मला वाटते कोणाची तर त्या दोघांना. तर जाऊ द्या बाई, मला हसायला येते पण हसायचा प्रश्न नाही बरं का हो. खरं तर जे त्याला आपल्या घरात जर भांडण असलं तर आपल्याला किती त्रास होतो, किती टेन्शन येतं. तसंच प्रत्येकाचं असतंय. आता त्या निलेश भाऊला किती टेन्शन असेल काय, आपल्याला बघताना मजा वाटते, हसायला येतं बोलताना, पण जे त्याला कळतं किती टेन्शन असतं, किती काय असतं. आता पुन्हा मोहिनी पण गेले त्या घर सोडून, व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतेच ती काम करते त्या असं तसं, पण त्यांचं टेन्शन त्यांनाच माहिती किती असते काय असते. एक विचार येत नसते तर भाऊ बहिणींना डोक्यात लय विचार येत त्यात, लय म्हणजे लय काय करायचं. म्हणून दोघांपैकी कोणी एक जणानं तर सरत घ्यायला लागतं असं करून उगाचच कोणाच्या. तर मी पण त्यातनं गेली, मला तर लय अनुभव आलाय बरं का. लोकांसाठी आपल्या पायावर दगड पडतं, ती डोक्यात आलं पाहिजे तर बाबा आपल्या घरात कोणामुळे भांडणं लागते ती, कोणामुळे नाही लागत, मग आपण काय केलं पाहिजे. तर तू तुझ्या भावाला चांगलं बोलते म्हणून मी पण कुणाला पण चांगलं बोलेन, माझा संसार उधळेन, हे असं नाही केलं पाहिजे. तर जिथल्या तिथं आपला परपंच माणसं जिथल्या तिथं ठेवून चाललं पाहिजे. तर बरं का, तुम्हाला तर कळतच असेल आता काय बोलते ते, काय एवढं फोडून सांगायची गरज नाही. तर बघा माझ्या नवऱ्याने मला बघा हे नुसतं म्हणूनच तर नवऱ्याचं जर सगळं ऐकलं हे केलं तर नवरा आपल्या पायापाशी काय आसमान सध्या आणून ठेवू शकतो, एवढी ताकद असते नवऱ्यापाशी. ती बाईनं ऐकलं पाहिजे तर खरं नवऱ्याचं बरं का. आता आमच्यात पण होते ते भांडणं, असं नाही की आम्ही लय चांगलं आहे असं तसं, आमच्यात तर लय भांडणं होती ती. पण मी भांडायला लागली तर माझा नवरा गप बसतो, माझा नवरा भांडायला लागला तर मी भांडायला लागली तर नवरा गप बसतो, नवरा भांडायला लागला तर मी गप बसते. आहे ना रे कृष्णा. बघा या पोरांना पण आमच्या माहिती आहे. तिथनं जरा लांब यायचं आणि बसायचं दुसऱ्या खोलीत, काय करायचं मग दुसरं. तर बघा कसा वाटतं व्हिडिओ, लाईक करा, कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या चॅनलला. लय दिवस झालं सबस्क्रायबर पण वाढत नाही ते भाऊ बहिणींनो.